पावसाळा म्हटलं की भजी ही आलीच आणि त्यातल्या त्यात गरमागरम भजी आणि चहा हा तर सगळ्यांचाच वीक पॉइंट आहे. आज आपण पाहणार आहोत बटाट्याची कुरकुरीत अशी भजी. बटाट्याची नेहमीची भजी पण थोडी वेगळ्या पद्धतीने. आवाज ऐकला ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. बटाटा भजी बनवण्यासाठी मी ते 2 मीडियम आकाराचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला आता किसणीने किसून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेला किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. जोपर्यंत त्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत. हे पहा, पाणी स्वच्छ झालेलं आहे. आता आपण हा किस असा बाजूला ठेवून देऊ. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आपण या खलबत्त्यात घालून थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पावडर करायची नाहीये, किंवा तुम्ही मिक्सरला एक गरका मारला तरी चालेल. हे पहा, अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये तो किस चांगलं त्याचं पाणी निथळून घालून सर्व किस या बाउलमध्ये टाकूयात. पाणी जेवढं शक्य असेल तेवढं निथळायचं. दोन्ही हाताने दाबून आपण याचं सर्व पाणी निथळून घेऊयात. आपल्या इथे सर्व किस बाउलमध्ये टाकून झालेला आहे. त्यामध्ये आपण मगाशी वाटलेले धने जिरे पावडर घालूयात. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया. 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे आपल्याला आणि 1 चमचा सफेद तीळ आणि चवीपुरतं मीठ. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. आपल्याला इथे जवळपास पाऊण कप बेसन पीठ लागणार आहे, कारण की मला पाऊण कप लागलं, तुम्हाला कदाचित थोडं कमी जास्त लागू शकतं. एकदम सर्व पीठ घालायचं नाहीये, थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. तुम्ही पाहू शकता, थोडं थोडं करून मी इथे पीठ घातलेलं आहे. आता आपली बटाटा भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे मी इथे जाडा रवा घातलेला आहे. तुम्ही बारीक रवा घातला तरी चालेल. रवा घातल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात. हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर. हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि चांगलं फेटून घेऊया. आता आपण कढई तापत ठेवूया भजी तळण्यासाठी. कढई तापून त्यात आपण तेल घातलेलं आहे. लक्षात ठेवा, थोडासा गोळा घालून पाहायचा. गोळा वर आला की समजायचं की तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं, पण धूर निघेपर्यंत तापलेलं नसावं. आता आपण एक एक करून भजी सोडूयात. लहान आकाराच्याच भजी काढायचे आहे, जास्त मोठे काढायचे नाहीये. हे पहा, अशा पद्धतीने भजी तेलात टाकल्यानंतर लगेच भजी हलवायची घाई करायची नाहीये. म्हणजे एखादं मिनिट झाल्यानंतर हे भजी आपोआप वरती येतात. लो टू हाय गॅसवरती आपल्याला सुरुवातीला हे भजी तळून घ्यायचे आहेत. एखादं मिनिट झालेलं आहे, आपण पाहू शकता भजी आपोआप वरती आलेले आहेत. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे अलटी पलटी करून घेऊयात, म्हणजे भजी दोन्ही बाजूला चांगले भाजले जातील. हे पहा, आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे भजी आतमध्ये कच्चे राहणार नाही. जास्त स्लो गॅसवरती भजी जर आपण तळले तर ते जास्त तेलकट होतात, आणि जास्त हाय गॅसवरती तळले की भजी आतमध्ये कच्चे राहतात. हे पहा, आता इथे आपले भजी तयार झालेले आहेत. मस्त रंग आलेला आहे. आता हा आपण घाणा काढून घेऊया. पहिला घाणा आपला इथे झालेला आहे. अजून एक महत्वाची टिप की भज्याचा रंग थोडासा फिक्कट झाला की आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची, म्हणजे भजी कुरकुरीत होतील. हे पहा, जरी कांद्या भजी सारखे दिसत असले तरी हे बटाटा भजी आहेत. आता पुन्हा आपण दुसरा घाणा करूयात. हे पहा, अशा पद्धतीने मी एक एक करून भजी सोडते. आता आपल्याला पुन्हा तेच करायचं आहे. भजी जोपर्यंत आपोआप मनाने वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला झाऱ्या घालायचे नाही.
गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. हे पहा, 1 मिनिट झाल्यानंतर भजी आपोआप वरती येत आहेत. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने भजी उलटे पालटे करून घेऊयात. म्हणजे भजी दोन्ही बाजूने चांगले भाजले जातील. भजी भाजताना नेहमी लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवावी, नाहीतर भजी हे आपले व्यवस्थित तळले जाणार नाहीत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे भजी आवडतात, कांदा की बटाटा, हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि बटाट्याचे असे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे भजी तुम्ही या पावसाळ्यामध्ये घरी बनवून पहा. भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी जेव्हा त्यांचा रंग बऱ्यापैकी चेंज होतो, तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने म्हणजे भजी जास्त कुरकुरीत होतात. इथे आपला सेकंड गाणाही तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. दिसायला जरी कांदा भजी सारखे दिसत असले तरी हे बटाटा भजी आहेत. मस्त सुवासही खूप छान दरवळतो. आता आपण हे तयार झालेले भजी काढून घेऊयात. भजी किती कुरकुरीत झाले याचा आपण आवाज ऐकूयात. हे पहा, मस्त असे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत. चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला आवाज ऐकवते. आता आपण भजी आतमधून फोडून पाहूयात. हे पहा, आतमध्ये परफेक्ट असे शिजलेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. बाय.